नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्राच्या लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या विशेष कार्यक्रमात डॉक्टर आनंद दिवाण हे आपले पाहुणे आहेत आणि सुरुवातीला प्रेक्षकांना डॉक्टर आनंद दिवाण हे कोण आहेत त्यांच्याबाबत थोडी ओळख करून घेऊया. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर डॉक्टर आनंद दिवाण यांनी जसलोक रुग्णालय आणि रिसर्च सेंटर मुंबई येथून DNB न्यूरोलॉजी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर एपिलेप्सी, स्ट्रोक, डिमेन्शिया व्यवस्थापन हे त्यांचे विशेष आवडीचे विषय. त्यानंतर एपिलेप्सी, स्ट्रोक, पार्किन्सन्स रोग, डोकेदुखी आणि मल्टिपल स्क्लेरोसिसचा समावेश असलेल्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये प्रमुख अन्वेषण म्हणून सुद्धा ते काम पाहत आहेत. डॉक्टर आनंद दिवाण हे गेल्या 15 वर्षांपासून नाशिकमधील नारायणी हॉस्पिटलमध्ये सल्लागार न्यूरोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतायत. डॉक्टर आनंद दिवाण हे आज आपल्या लाईफलाईन कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे आहेत. आणि डॉक्टर आनंद दिवाण, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. नमस्ते, धन्यवाद. सर, सुरुवातीलाच बऱ्याच प्रेक्षकांना अपस्मार म्हणजे काय हेच माहिती नाहीये, तर सुरुवातीला सर्व प्रेक्षकांना अपस्मार म्हणजे काय हे थोडक्यात समजावून सांगा. अपस्मार किंवा आकडी, मिरगी, इपिलेप्सी ही एकाच आजाराची वेगवेगळी नावं आहेत. अपस्मार किंवा फिटचा आजार हा एक मेंदूचा आजार आहे, ज्याच्यामध्ये मेंदूमध्ये काही विद्युत लहरी कमी जास्त प्रमाणात तयार होऊन त्याच्यामुळे शरीराचा काही विशिष्ट भाग किंवा कधी कधी पूर्ण शरीर अचानक जोरजोरात हलणे ह्याला फिट्स किंवा मिरगी किंवा आकडी असं म्हणतात. जी. आता ह्या विद्युत लहरी मेंदूत कुठून तयार होतात त्याच्यानुसार त्याची लक्षणं पण वेगळी असतात. जर पूर्णच मेंदूचा समावेश या फिट्सच्या आजारात असेल तर आम्ही त्याला जनरलाइज इपिलेप्सी असे म्हणतो. ज्याच्यामध्ये जी कॉमन फिट लोकांनी बघितलेली असते की पूर्ण हातपाय थरथरी करणे, डोळे पांढरे करणे, दातखिळी बसणे, तोंडाला फेस येणे आणि कधी कधी कपड्यामध्ये लघवी किंवा संडास होऊन जाणे आणि त्याच्यानंतर पेशंट एक अर्धा 1 तास 2 तास बेशुद्ध होऊन जाणे ही टिपिकल जनरलाइज इपिलेप्सीची लक्षणं आहेत. कधी कधी पार्शियल इपिलेप्सी किंवा फोकल इपिलेप्सी पण असते की ज्याच्यामध्ये मेंदूच्या काही विशिष्ट भागामध्येच या विद्युत लहरी जास्त प्रमाणात अनियमितरित्या कार्य करतात आणि तेवढ्या पुरतं त्या मेंदूच्या तेवढ्याच भागाची लक्षणं दिसून येतात. जसं जिथे आपल्या मेंदूमध्ये दिसण्याची जागा आहे तिथे जर हे फिट्स तयार झाल्या तर डोळ्यापुढे काही चित्र विचित्र वस्तू दिसणे, रंग दिसणे, फ्लॅशेस येणे अशा प्रकारची ती लक्षणं असू शकतात. कधी कधी बोलण्याच्या जागी असेल तर बोलणं अचानक नॉर्मल बोलता बोलता एकदमच बोलणं बंद होणं किंवा काही संवेदनेच्या ठिकाणी जर फिट्स तयार झाल्या तर शरीराच्या एकाच भागाला मुंग्या येणं किंवा बधिरता निर्माण होणं, कधी कधी चक्कर येणं ही अशी वेगवेगळी लक्षणं या फिट्सच्या आजारात मेंदूचा कुठला भाग त्याच्यामध्ये कार्यरत आहे त्याच्यानुसार ती वेगवेगळी लक्षणं ठरतात. जी. कधी कधी नुसतं स्तब्ध होऊन जाणं किंवा ज्याला मी फोकल इम्पेअर्ड अवेअरनेस म्हणतो की त्याच्यामध्ये पुढे काय चाललंय हे न कळणं, बट पेशंट जागा असतो, डोळे उघडे असतात, तो काहीतरी हात वरे करत असतो, त्या लोकांशी त्याचं कम्युनिकेशन काही होत नसतं, त्याला काही सांगायचं ते कळत नसतं किंवा पुढचा माणूस त्याच्याशी काही बोलत असेल तर त्याला कळत नाही. तर ते हे फक्त अवेअरनेस गेलेला असतो, बाकी सगळं कॉन्शियसनेस चालू असतो. अशा पण त्या पार्शल फिट्स असू शकतात. जी. मात्र या अपस्माराची नेमकी चिन्ह आणि लक्षणं काय आहेत? अपस्मार हा झटका आलेला आहे हे कसं ओळखायचं? बऱ्याचदा काही रुग्णांमध्ये त्याला आम्ही ऑरा म्हणतो की आधीच ती लक्षणं येतात किंवा कळतात की मला आता फिट येणार आहे. अशा प्रकारची काही वॉर्निंग साईन्स रुग्णाला मिळू शकते, जसं डोळ्यापुढे चमकणे, एक हातापायाला मुंग्या येणे किंवा एक हातपाय जड होणे, कडक होणे, अशा प्रकारची लक्षणं त्याच्यामध्ये येऊ शकतात, ज्याला फोकल सीजर्स म्हणतात. किंवा जनरलाइज इपिलेप्सी असेल तर मग पेशंट बेशुद्ध होतो, बट जो बघणार असतो त्याला कळतं की याला फिट्स येत आहेत. युजली पेशंट बेशुद्ध अवस्थेत डोळे पांढरे करून हातवारे जोरजोरात हात आणि पाय हलवत राहणे, एवढं जोरात की 2 किंवा 4 माणसांना पण ते आवरलं जात नाही, तोंडाला फेस येणं, कपड्यात लघवी संडास होऊन जाणं, दातखिळी बसणं, कधी कधी जीभ चावली जाणं, ही सगळी लक्षणं फिट्सच्या आजाराची आहेत. जी. दिवाण सर, या अपस्माराची समाजामध्ये काही चुकीच्या कल्पना आहेत. या चुकीच्या कल्पना नेमक्या कोणत्या आहेत? हा एक मेंदूचा आजार आहे. जसं कुणाला डायबिटीस असतो, बीपी असतो किंवा अजून पार्किन्सनचा आजार असतो, तसाच हा मेंदूचा एक आजार आहे. हा मेंदूचा आजार आहे म्हणजे हा वेडेपणाचा आजार आहे किंवा ज्याला फिट्स येतात तो बुद्धीनं मतिमंद आहे किंवा तो
समाजोपयोगी काही काम करू शकत नाही किंवा त्यांनी काही केलंच नाही पाहिजे, त्यांनी पाण्याजवळ नाही जाणं किंवा स्वयंपाक न करणं, असं हे काहीच नसतं. हे पूर्णपणे चुकीच्या गैरसमजुती आहेत. इव्हन असं पण मानलं जातं, की असं होणं म्हणजे काहीतरी देवी शक्ती किंवा भूतबाधा त्या माणसाला त्या वेळापुरती झाली आणि ते निघून गेलं, की ते फिट निघून गेलं. अशी एक मोठी गैरसमजूत आहे. तर हा काही बाहेरचा प्रकार किंवा भूतबाधा असं नक्कीच नाहीये. हा एक मेंदूचा आजार आहे, जी, जो औषधाने आणि व्यवस्थित ट्रीटमेंटने बरा पण होऊ शकतो. जी. दिवाण सर, तुम्ही समोर कॅमेऱ्यात बघून बोलू शकता? हो. हां. हा अपस्मार हा जो आजार आहे, हा संसर्गजन्य आहे का? नाही, बिलकुल नाही. हा संसर्गजन्य नाहीये. हं, संसर्गजन्य युज्युअली इन्फेक्शन वगैरे आजार असतात. हं. यामध्ये या रुग्णाच्या जवळ राहणं किंवा त्याच्या घरात राहण्याने दुसऱ्या माणसाला किंवा त्या फॅमिलीतल्या दुसऱ्या माणसांना हा आजार होईल असं नाहीये. बरं. त्यामुळे हा संसर्गजन्य बिलकुल नाहीये. काही प्रमाणात याला आम्ही जेनेटिक किंवा इनहेरिटेड म्हणतो. म्हणजे आई-वडिलांना फिट्सचा आजार असेल, तर पुढच्या जनरेशनला, मुलाला, मुलीला होण्याची शक्यता ओव्हरऑल समाजापेक्षा 2 ते 5 टाइम्स जास्त असण्याची शक्यता असते. बट हा नक्कीच संसर्गजन्य नाहीये. जी, त्यामुळं घाबरण्याची अशी काही गरज नाहीये, कारण हा संसर्गजन्य आजार नाहीये. मात्र वय किंवा लिंग याला काय बंधन असतं का? किंवा कुठल्याही वयात नाही, हा नाही. आजार होऊ शकतो? हा पुरुषांना होतो, स्त्रियांना होतो, ट्रान्सजेंडरना होऊ शकतो. हं, इव्हन ह्याला वयाचं पण काही लिमिट नाही. अगदी जन्मलेल्या पहिल्या दिवसाच्या बाळापासून 100व्या वर्षी रुग्णाला पण हा आजार पहिल्यांदा पण होऊ शकतो. बरं. त्यामुळे ह्याच वयात आजार व्हायला पाहिजे असं काही नाही. कुठल्याही वयात होऊ शकतो. फक्त कारणं त्याला वेगवेगळी असतात. इव्हन पोटात असलेल्या बाळाला पण फिट्स असू शकतात. जे आईला डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ पोटातून बाहेर आल्यानंतर लक्षात येतं, की अशी जी हालचाल होते हे पोटात असताना मला जाणवली होती. त्यामुळे हे हं, आजार होऊ शकतो कधीही, जी. कुठल्याही वयात. आणि अपस्मार हा आजार बरा होऊ शकतो का? त्यावर काही उपचार आहेत का? त्याच्यावर काही टेस्ट असतात. बेसिकली कुठल्या टाईपचं आजार फिट आहे, हे डॉक्टर हिस्ट्री घेऊन काही टेस्ट करून युज्युअली सीटी स्कॅन किंवा एम-आर-आय, ई-ई-जी या टेस्ट नंतर नेमकं कुठल्या प्रकारचा फिटचा आजार आहे आणि त्याच्यावर कुठली औषधं द्यायला पाहिजे हे डॉक्टर ठरवतात आणि त्याच्यानुसार ती ट्रीटमेंट करून तो बरा होतो. औषधानेच हा 60-70% रुग्णांमध्ये आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. जे काही 20-30% पेशंट असतात, की ज्याला औषधाला ते दाद देत नाहीत ते फिटचा आजार. हं, त्यांना मग पुढच्या काही टेस्ट करून त्यांना ऑपरेशन करून आपण कायमचा आजार घालवू शकतो का? त्या दृष्टीने प्रयत्न केले जातात आणि त्याच्यामध्ये इव्हन इपिलेप्सी सर्जरी किंवा इपिलेप्सीचे ऑपरेशन्स पण आता अवेलेबल आहेत, की ज्याच्यामुळे मेंदूत काही एका विशिष्ट ठिकाणातून ती फिट येत असेल आणि तो आपल्याला ऑपरेशनने काढून टाकता येऊ शकतो, ज्याच्यामुळे फिट जाईल आणि नवीन काही त्याला त्याच्यामुळे तो भाग काढून टाकल्यामुळे काही नवीन अपाय होणार नसेल, तर ते पण शक्य आहे. ओव्हरऑल फिट्स हा ट्रीटेबल आहे. तर त्यावर ट्रीटमेंट आहे आणि ट्रीटमेंट घेऊन तो जाऊ शकतो. जी. दिवाण सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी अपस्मार आजाराचा रुग्ण हा मानसिक रुग्ण असतो का? हा प्रश्न आपण समजून घेणार होतो. तर खरोखरच हा अपस्मार आजार असलेला रुग्ण हा मानसिक रुग्ण असतो का, की ही फक्त मिथ्या आहे? हे मिथ्या आहे. हे पूर्ण चुकीची माहिती आहे, हं, की हा मानसिक रुग्ण असतो. असं काहीच नाहीये. मानसिक आजार असा नसतो. इनफॅक्ट हे रुग्ण हुशार असू शकतात, चांगलं काम करू शकतात, उच्च पदावर असू शकतात, चांगले स्पोर्ट्स किंवा काही काय म्हणतो आपण वाद्य वाजवणारे पण असू शकतात. हं. त्यामुळे या सगळ्यांमध्ये हा आजार असू शकतो. तो आजार आहे, फिट्सचा आजार आहे म्हणजे मानसिक आजार आहे किंवा समाजोपयोगी काही करू शकत नाही, असं मानणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. जी. दिवाण सर, आणखीन एक अनेकांना प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे किंवा अनेक जण हा प्रश्न विचारतात सुद्धा, की अपस्मार आजार असलेल्या व्यक्तीनं विवाह करावा का? या संदर्भात काय सांगाल? अपस्मार असणाऱ्या रुग्णांनी विवाह करू शकतात. इव्हन स्त्री असेल तर ती प्रेग्नंट होऊन बाळाला जन्म देऊ शकते. इव्हन पुढचं ब्रेस्ट फिडिंग, अंगावर दूध पाजणं हे सगळं करू शकते. हं, अ, हा आजार असणारे सोसायटीमध्ये ह्याचा स्टिग्मा मानल्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या लग्नाला प्रॉब्लेम येतो. हं. बट अशा रुग्णांना लग्न करण्यास काहीही बंदी नाहीये. त्यांनी ते करू शकतात आणि त्याच्यावर पूर्णपणे म्हणजे व्यवस्थित इलाज घेऊन तो पूर्णपणे बरा पण होऊ शकतो. जरी आजार चालू असला किंवा औषधं चालू असली, तरी सुद्धा लग्नासाठी किंवा इव्हन प्रेग्नंट व्हायला काहीही बंधन नाहीये. डॉक्टर बऱ्याचशा काही टेस्ट करून किंवा काही सल्ला देऊन जी प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात चांगली किंवा सगळ्यात सेफ औषधं आहेत,
तेच सजेस्ट करतात की जे ते घेऊन प्रेग्नन्सी कंटिन्यू करतात. इनफॅक्ट बरेच पेशंट आहेत की ज्यांचं लग्न झालंय, ज्यांना मुलं बाळ झालीत आणि त्यांचं पुढचं सगळं आयुष्य व्यवस्थित चालू आहे. त्यामुळं अशा रुग्णांना लग्न करणं किंवा जॉब करणं किंवा अजून काही करणं याला काहीही बंधन नाही आहे. हे सगळं करू शकतात. जी. नोकरी व्यवसाय सुद्धा ते करू शकतात. अगदी, अगदी. नोकरी, व्यवसाय, स्वतःचा बिझनेस हे सगळं करू शकतात. जी. फक्त ड्रायव्हर म्हणून त्यांना जॉब आम्ही युज्युअली रिकमेंड करत नाही. कारण त्यांचं आणि बाकी हो. सगळ्यांचाच लोकांना तो धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे फक्त त्यांनी ड्रायव्हरचा जॉब करू नये किंवा ड्रायव्हिंग करू नये स्वतःहून ज्यांचं फिट्स ॲक्टिव्ह आहेत. पण अदरवाईज सगळ्या जॉबला काही प्रॉब्लेम नाही. ड्रायव्हिंग व्यतिरिक्त असा कुठला व्यवसाय किंवा नोकरी आहे की ते त्यांनी करू नये अशी माहिती? ज्याच्यामध्ये फिट्स आली किंवा बेशुद्ध झाल्यावर इजा होऊ शकेल. म्हणजे जे डेस्क जॉब करतात त्यांना तर काहीच रिस्क नाहीये. बट जे काही उंचीवर काम करतायत किंवा काही मशीन्समध्ये काम करतात, की जिथं मध्ये काही झालं तर दुखापत होण्याची रिस्क आहे. असे जॉब टाळायचे. जी. बट डेस्क जॉब किंवा जे बसून असतात, ऑफिसमधले काम असतात किंवा इव्हन फिरण्याचे पण जॉब असतात, ते सगळे करू शकतात. फक्त जागरण करणं, उपवास करणं हे त्यांनी टाळलं पाहिजे. जी. अदरवाईज असं काही रिस्ट्रिक्शन नाही. दिवाण सर, समाजामध्ये सुद्धा अपस्मार झालेल्या आजाराच्या रुग्णाबाबत अनेक गैरसमज आहेत, गैरसमजुती आहेत. त्याबद्दल काय सांगाल? आणि ज्या गैरसमजुती समाजामध्ये आहेत अशा नागरिकांना, व्यक्तींना तुम्ही काय सांगाल? काय सल्ला द्याल? बेसिकली हा मी सांगितल्याप्रमाणे बाकी कुठलाही जसा आजार असतो तसाच हा मेंदूचा आजार आहे. त्यामुळे त्याला घाबरून जाऊ नये किंवा तो आजार आहे म्हणजे तो कामाचा माणूस नाही किंवा त्याने काही करूच नाही किंवा त्याने बसूनच राहायला पाहिजे. हे असं समाजाने मानणं पूर्णपणे चुकीचं आहे. ते तितकेच ते केपेबल आहेत की कुठलाही जॉब करू शकतील, लग्न करू शकतील, फॅमिली रेज करू शकतील. हे सगळं त्यांनी केलं पाहिजे. इनफॅक्ट सोसायटीने हा ब्रॉड माइंड ठेवला पाहिजे आणि त्याचबरोबर अशा रुग्णांनी पण तो आजार आहे तर तो आपला जी. दिवाण सर, आणखीन एक समाजामध्ये अशी चुकीची पद्धत आहे त्या की लोकांना सांगितलं पाहिजे हं, की मला हा असा आजार आहे आणि हे मला झालंच तर त्याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये काय केलं पाहिजे हे जर माझ्या बाकीच्या 4 लोकांना माहित असेल मी जिथे जॉब करतो तर हं. त्या लोकांना ते त्यावेळी ट्रीटमेंट देणं जास्त सोपं आहे की काय त्यापेक्षा की ज्यांना माहीतच नाही आणि अचानक झालं, मग ते सगळे पॅनिक होणं आणि मग ह्याला फिट आली ह्याला म्हणून ह्याला घेण्यापेक्षा ते ओपनली डिस्कस करून इमर्जन्सीमध्ये काय केलं पाहिजे हे सगळं ऑलरेडी डिस्कस व्हायला पाहिजे. त्यामुळे हा दुसऱ्या आजारासारखाच आजार आहे आणि त्याला आपण एखाद्याची शुगर वाढली किंवा बीपी वाढले तर आपल्याला माहिती की काय करायचं आहे. आणि एखाद्याला फिट आली तर त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे हे लोकांनी समजून त्याच्यावर त्यावेळेला उपचार केला पाहिजे. आणि उलट असं समजलं नाही पाहिजे की हा खराब आजार आहे त्याच्यामध्ये तो काम करत नाही आहे किंवा मानसिकरित्या कमजोर आहे किंवा हा केपेबल नाही, कॉम्पिटंट नाही, अशा प्रकारचं समजणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. जी. म्हणजे अपस्मार हा आजार लपवण्यासारखा नाहीये. उलट तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी, व्यवसाय करत असाल, त्या ठिकाणी हा 100% आजार आहे हे सांगणं पण गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हालाच मदत होऊ शकते. बरोबर. इव्हन मी म्हणेल की लग्नासाठी पण हा आजार आहे हे सांगणं गरजेचं आहे. हो. त्याच्यावर कुठले औषध आहेत. इनफॅक्ट जे दुसऱ्या बाजूची माणसं आहेत त्यांनी त्या डॉक्टरांच्याकडून पण चौकशी करून कसा आजार आहे, काय आहे याच्याबद्दल माहिती घेणं आणि नुसता हा आजार आहे म्हणून लग्न नाही करणं हे म्हणजे त्याला ॲक्सेप्ट न करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. जी. आणखीन समाजामध्ये अशी एक पद्धत आहे, चुकीची पद्धत आहे म्हणा ती, की ज्यांना अपस्मार आजार झालेला आहे त्याला झपाटलेला आहे दुष्ट आत्म्यानं असं म्हटलं जातं आणि त्याला वेगळं ठेवलं जातं किंवा त्याला त्रास सुद्धा दिला जातो. तर अशा व्यक्तींना तुम्ही काय सल्ला द्याल? नाही हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं की हे पूर्णपणे चुकीचं कन्सेप्ट आहे, चुकीची म्हणजे गैरसमजूत आहे. तर असं काहीच नाहीये. उलटं त्याला जास्त ॲक्सेप्ट करणं, त्याच्याबद्दलचं त्याला त्रास होऊ नयेच्या दृष्टीने कसं आपल्याला त्याला कम्फर्टेबल ठेवता येईल, जी. की जेणेकरून असं लोकांना रात्रीची ड्युटी न देणं, कारण जागरणामुळे फिट येऊ शकतात. फार दगदग, फार धावपळ, स्ट्रेस झाला तरी फिट येऊ शकतं. तर ते त्याला तेवढा कम्फर्ट झोनमध्ये काम करायला देणं हे बाकीच्यांनी त्याची समजून ते केलं पाहिजे. जी. आणि दिवाण हे सर, नक्कीच खरं तर भूतबाधा किंवा असं नाहीये. हां. त्यामुळं ते डोक्यातून पूर्णपणे काढून टाकणं जी. सगळ्यांनी. जी. तर या अपस्मार आजाराबाबत समाजामध्ये काही चुकीच्या पद्धती आहेत किंवा गैरसमजुती सुद्धा आहेत की चामड्याचा वास घेतल्यानं हा आजार येत नाही किंवा झटका येत नाही किंवा त्या व्यक्तीला दोरीनं बांधून ठेवल्यास सुद्धा हा झटका येत नाही. यामध्ये किती तथ्य आहे?
हे पूर्णपणे बेसलेस किंवा चुकीचं आहे. हं, इनफॅक्ट जेव्हा फिट्स येतात त्याला पहिलं काम की अशा रुग्णाला इजा होऊ नये अशी त्याच्याभोवती जागा तयार करणे. त्याचे कपडे थोडे सैल करणे. हं. दातखिळी बसली असेल तर तोंडामध्ये काही चमचा किंवा बोटं टाकून ते उघडण्याचा प्रयत्न बिलकुल नाही करणे. तोंडात काहीही द्यायचं नाहीये किंवा काही टाकायचं नाही. जीभ चावू नये या भीतीपोटी. जी. अ, अशा रुग्णांना कांद्याचा वास, चप्पलचा वास किंवा असं काहीही देण्याची गरज नसते. तुम्ही काहीही नाही केलं आणि नुसतंच त्यांना एक कम्फर्टेबल किंवा इजा होणार नाही अशा जागी एका अंगावर, एका राईट किंवा लेफ्ट, उजव्या किंवा डाव्या कुशीवर नुसतं झोपून ठेवलं, तरी ते एक 2 ते 5 मिनिटात फिट पूर्णपणे थांबते. त्याला हे काही करण्याची गरज नसते. जी. आणि जोपर्यंत पूर्ण पेशंट शुद्धीत येत नाही, तोपर्यंत त्याला तोंडाने साखर, पाणी वगैरे काहीच देण्याची गरज नसते. त्यामुळे अशा वेळी फक्त त्याचे कपडे सैल करणे, एका कुशीवर झोपवणे. जर तो जोरजोरात त्याचे हातपाय हालत असतील, तर दोघांनी पकडून ते हलू नये असे पण प्रयत्न न करणं. ते थोडक्यात त्याला काही न करता फक्त एका कुशीवर झोपू देणं आणि हे बऱ्याचदा फिट थांबवायला तेवढंच पुरेसं आहे. त्यामुळं हे काहीच न करणं हे जास्त फायद्याचं आहे. इनफॅक्ट हे करण्यामध्ये जास्त नुकसान आहे. लहान मुलांमध्ये आम्ही एक औषधाचा स्प्रे देतो, ज्याला मी मिडाझोलम नेझल स्प्रे म्हणतो. हं. अशा रुग्णांना, अशा बच्चूंना दोन्ही नाकामध्ये एक 2-2 किंवा 4-4 वेळा पफ किंवा स्प्रे केलं, तर ती फिट लगेच थांबू शकते. मोठ्यांच्यामध्ये पण हे करू शकतो, फक्त डोस थोडा जास्त लागेल. पण याच्या व्यतिरिक्त फिट थांबवण्यासाठी बांधून ठेवणं किंवा वास देणं कसला चपलाचा, कांद्याचा वगैरे, हे काही करण्याची गरज नाही. म्हणजे मात्र आपण बऱ्याच ठिकाणी बघतो समाजामध्ये फिट आल्यानंतर त्याला चपलांचा वास किंवा कांद्याचा खास करून वास दिला जातो. यातून काही नुकसान होतं का? नुकसान नाहीये, बट हं. त्याची तशी ते करण्याची काही गरज नाहीये. जी. म्हणजे तसं जर झटका आला तर तो आपोआप ती व्यक्ती बरी होऊ शकते. आपोआप बरी होतेच. ते करायची गरजच नाही. जी. आणि असा अपस्मारचा झटका आल्यानंतर जर आजूबाजूला काही व्यक्ती असतील, त्याने तत्काळ काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? त्याचे कपडे सैल करणं, त्याला शुद्ध एका वातावरणात अंगावर घेऊन घेतो. जाणं, या व्यतिरिक्त आणखी काय करणं गरजेचं आहे? तर फिट 5 मिनिटापेक्षा जास्त चालू आहे. हं, 5 मिनिटं अगदी घड्याळ लावून हालचाल, नुसतं झोपून असणं नव्हे, पण त्याची ती फिट सारखे मूव्हमेंट्स 5 मिनिटापेक्षा जास्त चालू असेल, हं. तर मग जवळच्या दवाखान्यात त्याला घेऊन जाण्याची सोय करणं गरजेचं आहे. कारण ह्या 5 मिनिटापेक्षा जास्त राहणाऱ्या फिट ह्या जास्त वेळ चालू शकतात आणि असे मी म्हणेल हे 5 ते 10% रुग्ण असतात, की ज्यांना दवाखान्यापर्यंत न्यायला लागतात, ज्यांची फिट 5 मिनिटापेक्षा जास्त आहे. 80-90% फिट्स आपोआप 5 मिनिटाच्या आत थांबून जातात. जी. दिवाण त्यामुळे सर, एक मॅनेज होण्याची महत्त्वाचा प्रश्न आहे, की अपस्मारानं पीडित व्यक्तीनं काय केलं पाहिजे आणि काय करू नये? कारण ज्या व्यक्तीला अपस्मार आहे, त्या व्यक्तीसाठी हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे या प्रश्नावर तुम्ही सविस्तर जरी माहिती दिली तरी चालेल, की ज्या हो. व्यक्तीला अपस्मार झालेला आहे, त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे आणि काय करू नये? अपस्मार झालेल्या रुग्णाला सगळ्यात पहिलं डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचं निदान करून घेणं, त्याच्यावर काय ट्रीटमेंट आहे हे समजून घेणं. ती ट्रीटमेंट अगदी वेळच्या वेळी रेग्युलर घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. औषध चुकलं की फिट्स किंवा मिरगी, आकडी हे एकदम जास्त प्रमाणात येण्याची शक्यता आहे. हं, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत औषध चुकणार नाही याची काळजी घेणं. बऱ्याचदा रुग्णाचे औषधं संपल्यानंतर मग तो औषध घ्यायला जातो आणि मग तो ब्रँड किंवा ते औषध अवेलेबल नसतं आणि मग त्याचे राहून जातं आणि मग फिट्स जातात. हे बऱ्याच दिसतं. त्यामुळे औषध संपण्याच्या आधीच 1 आठवडा, 10 दिवस पुढच्या महिन्याचे, पुढच्या 2 महिन्याची औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने आणून ठेवणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे औषध संपलं म्हणून घेतलं नाही, हे असं कधीच होऊ नये. औषधाबरोबर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, की वेळेवर जेवण, जी. वेळेवर झोप, अ, हे फार महत्त्वाचं आहे. कारण जागरण, दगदग आणि झोप चुकणे ह्या फिटसाठी फार मोठ्या कारणीभूत गोष्टी आहेत. आणि झोप पण ही रात्रीची चांगली झोप महत्त्वाची आहे. जी जशी मी म्हणेल 10 ते 6 किंवा 11 ते 7 या वेळेची 8 तासाची झोप पाहिजे. 2 वाजता रात्री झोपलो आणि मी 9 वाजता किंवा 10ला उठलो, 8 तासाचीच माझी झोप झाली, पण तरीसुद्धा ही चुकीची झोप आहे. ही हं. रात्रीची झोप नव्हे. त्यामुळे असं होऊ नये. जागरण करणं, झोप चुकणं, उशिरा झोपणं, रात्री पार्टी आहे किंवा काही पिक्चर बघितला आणि त्याच्यामुळे उशिरा झोपणं झालं किंवा काही प्रवास झाला मग उशीर झोपणं, हे फार मोठं कारण ठरतं फिट येण्यासाठी, औषधं घेऊन पण. त्यामुळे ही झोप औषधं एवढीच महत्त्वाची आहे. तसंच जी. उपवास, वेळेवर जेवण न करणं, जी ठराविक आपली वेळ आहे ती स्ट्रिक्टली फॉलो करणं हे फार गरजेचं आहे. जी. आणि अ, अ, व्यसन, की पुरुषांमध्ये युज्युअली अल्कोहोल किंवा ह्याचं प्रमाण जास्त असतं.
तर या सगळ्या व्यसनांमुळे पण फिट्सचं प्रमाण वाढतं. त्यामुळे ते पण पूर्णपणे बंद ठेवू जी. आणि वेळच्या वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेणं. कारण एकदा औषध चालू केलं की मग ते तसंच चालू ठेवतात आणि मग वर्षानुवर्ष तसेच घेतात. परत डॉक्टरांचा सल्ला नाही किंवा हे औषध बंद करायचं आहे का नाही किंवा ते डोस कमी जास्त करायचा आहे का नाही याचा पण काही ठाऊक घेतलेलं डॉक्टरांचा नसतं. सल्ला घेणं गरजेचं सल्ला आहे. घेतलेलं नसतं. त्यामुळे जी, त्या सल्ल्यानेच औषधं जी. घेणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा फिट्स नसतील तर एक 2 किंवा 3 किंवा 4 वर्षानंतर डॉक्टर सल्ला देतात की औषधं कमी करून बंद करा. ठीक आहे. ते डायरेक्ट बंद केले न करणं डॉक्टरांच्या डॉक्टरांचा सल्ल्याने सल्ला देखील घेणं करणं. गरजेचं आहे. दिवाण सर, शेवटचा प्रश्न, ज्यांना हां. अपस्मारांचा आजार आहे तो किंवा समाज किंवा त्यांची काळजी घेणारे कुटुंबीय यांना तुम्ही काय संदेश द्याल? सगळ्यात पहिलं की हा आजार स्टिग्मा आहे किंवा काही आपला अ, आपल्याला काही मोठा आजार आहे किंवा आपण समाज उपयोगी नाही अशा प्रकारचं समजणं किंवा हे पेशंटला आपल्या बरोबरचे नाही आहेत किंवा त्यांच्यात काहीतरी कमी आहे अशा प्रकारचं समज असणं हे सगळ्यात चुकीचं आहे. तर तो बिलकुल ठेवू नका. ते जी, आपल्यापैकीच एक आहेत. औषधाने ट्रीटमेंटने पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि ते बरे होतात. त्यांना समाजातल्या इतर लोकांसारखं सगळं करण्याचं तेवढंच त्यांना राईट्स आहे. जी, शाळेत शिकण्यापासून, लग्न करण्यापासून, पुढे फॅमिली रेज करण्यापर्यंत, सगळा जॉब करण्यापासून हे सगळं त्यांना अलाउड आहे. आणि जी. त्याचबरोबर अ, ह्या रुग्णांनी आपल्याला आजार आहे हे लपवून न ठेवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. हे सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. जी. तर दिवाण सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप महत्त्वपूर्ण माहिती अपस्मार या आजाराबाबत दिली. त्यामुळं तुमचं खूप खूप धन्यवाद आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा महत्त्वाची ही माहिती होती, कारण बऱ्याच वेळा अपस्मार आजार आणि या आजाराबाबत अनेक गैरसमजुती समाजामध्ये आहेत. या सर्व गैरसमजुतीबाबत सुद्धा डॉक्टर आनंद दिवाण यांनी यावर सुद्धा प्रकाश टाकला. त्याबाबत सुद्धा डॉक्टर आनंद दिवाण यांचं मनपूर्वक आभार. आणि जय महाराष्ट्राच्या या लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात वेळ झाली तेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.